नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जे बोर्ड पॅटर्न बेस्ड क्वेश्चन पेपर्स पाहिलेले आहेत त्यामधील टेस्ट नंबर 4 मधील हा क्वेश्चन आहे. डिसोल्युशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म वरील यावरील प्रॉब्लेम्स कशा स्वरूपात आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत या संदर्भात आपण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. यामध्ये पहा, अनिल, सुनील आणि कपिल हे तिघेही ते काय म्हणतायत पहा, पार्टनर्स आहेत आणि ते पार्टनरशिप फर्म मध्ये ते जे पार्टनर्स म्हणून कार्यरत आहेत, तर प्रॉफिट अँड लॉस मधला त्यांचा रेशो बघा 3:2:1 रिस्पेक्टिव्हली आहे. याचा अर्थ अनिलचे 3 हिस्से आहेत जर प्रॉफिट लॉस जे काय होईल त्यामध्ये, सुनीलचे 2 आहेत तर कपिलचा 1 हिस्सा असणार आहे. तर त्यांनी तुम्हाला बॅलन्स शीट दिलेलं आहे 31 मार्च 2020 अखेरची. त्यामध्ये लायबिलिटी साईडला क्रेडिटर्स अमाऊंट किती आहे, 28,000, बिल्स पेएबल 9,000 रुपये आहेत, रिझर्व्ह फंड 6,000 रुपये आहेत आणि कॅपिटल अनिलचं दिलेलं आहे 20,000, सुनीलचं दिलेलं आहे 15,000 आणि कपिलचं दिलेलं आहे 2,000. असेट साईडला गुडविल त्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे 5,000 रुपयांचं, बिल्डिंग दिलेली आहे 25,000 रुपयांची, मशिनरी आहे 10,000 रुपये, स्टॉकचा बॅलन्स दिलेला आहे 8,000 रुपये, डेटर्स बघा आपल्याला 20,000 रुपये त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत आणि जी आरडीडी दिलेली आहे, आरडीडीचा अर्थ काय होतो, रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स. ही आरडीडी जी प्रोव्हाइड केली ती 1,500 आरडीडी लेस केल्यानंतर जे गुड डेटर्स राहत आहेत ते 18,500 रुपये बॅलन्स दिलेला आहे. फर्निचरचे अमाऊंट 2,000 रुपये दिलेले आहे, कॅश ॲट बँक 1,500 रुपये दिलेत आणि कॅश इन हँड 1,000 रुपये दिलेत. तर दोन्हीही बॅलन्स आपल्याला प्रोव्हाइड त्यांनी केलेला आहे, कॅश ॲट बँकचाही दिलेला आहे, कॅश इन हँडचाही दिलेला आहे. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इथं आलेला आहे 9,000 रुपये. जर असेट साईडला येत असेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, तर हा काय असतो, अनडिस्ट्रीब्युटेड लॉस असतो. काय असतो, अनडिस्ट्रीब्युटेड लॉस. तो आपल्याला आता पार्टनर्स मध्ये वाटावा लागणार आहे, असेट साईडला जो आलेला आहे. आता काय होतं पहा, ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये, ऑन द अबव डेट दे डिसाइडेड टू डिझॉल्व द फर्म. वरील डेटला फर्मला डिझॉल्व करायचं असं अनिल, सुनील आणि कपिल यांनी ठरवलेलं आहे. त्यामध्ये कशा प्रकारे डिझॉल्व करण्यात येणार आहे त्याची माहिती तुम्हाला इथं त्यांनी दिलेली आहे. असेट्स रिअलाइज ऍज अंडर म्हणतायत, बिल्डिंग ₹22,000, ठीक आहे, मशिनरी ₹5,000, स्टॉक ₹7,500 अँड डेटर्स दिलेत 18,000 रुपये. रिअलाइजचा अर्थ काय, डिझोल्युशन म्हणजे फर्म बंद होणार आहे बघा. तर रिअलाइजचा अर्थ काय होणार आहे की असेट्स सोल्ड केलेले आहेत, विक्री केलेले आहेत आणि त्यातून पैसे आलेत फर्मला. त्यानंतर अनिल टूक ओव्हर फर्निचर ऍट ₹1,500. अनिलने फर्निचर टेक ओव्हर केलेलं आहे किती रुपयांना, 1,500 रुपयांना. क्रेडिटर्स वेअर पेड ऑफ ऍट ₹25,000 इन फुल सेटलमेंट. आता क्रेडिटर्सचा बॅलन्स किती प्रोव्हाइड केलेला आहे चेक करा, 28,000 रुपये प्रोव्हाइड केलेला आहे आणि आपण इथं किती रुपये देत आहोत, क्रेडिटर्सना 25,000 रुपये देत आहोत आणि अकाउंट सेटल करत आहोत. म्हणजे क्रेडिटर्स आपल्याला 3,000 रुपयांचा डिस्काउंट देत आहेत. या डिस्काउंटची नोंद आपल्याला करण्याची आवश्यकता नाही आहे, कारण डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म मध्ये आपण जो रिअलायझेशन अकाउंट ओपन करतो त्यामध्ये ऑटोमॅटिकली प्रॉफिट लॉस ऍडजस्ट होत असतो. बिल्स पेएबल वेअर पेड इन फुल. बिल्स पेएबलची अमाऊंट फुल्ली पेड करण्यात आलेली आहे, जी बुक व्हॅल्यू दिलेली आहे ती. आणि आउटस्टँडिंग रेंट ₹1,000 इज पेड ऑफ म्हणलेलं. तर इथं मात्र काय झालेलं आहे पहा, की क्रेडिटर्स अमाऊंट दिलेली आहे आपल्याला, बिल्स पेएबल दिलेले आहेत, पण आउटस्टँडिंग रेंट जे आहेत ते बॅलन्स शीट मध्ये ऑलरेडी दिलेलेच नाही, तरी सुद्धा ऍडजस्टमेंट मध्ये देत आहेत. याचा अर्थ काय, हे आउटस्टँडिंग रेंट ही अनरेकॉर्डेड लायबिलिटी आहे. काय आहे, अनरेकॉर्डेड लायबिलिटी आहे. ती क्रिएट झालेली आहे आणि कितीला पेड करण्यात आलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला, 1,000 रुपयांना पेड करण्यात आलेले आहे. याची ट्रीटमेंट कशा प्रकारे घ्यायची या संदर्भात माहिती घेऊ. डिझोल्युशन एक्सपेन्सेस ही जी काही प्रक्रिया केलेली आहे फर्म बंद करण्याची, त्यामध्ये झालेला खर्च किती रुपये आहे, 2,500 रुपये. कोणी पेड केलाय सांगितलेलं नाही, म्हणजे फर्मने पेड केलाय गृहित धरायचा आहे. तर मित्र, मी तुम्हाला काय सांगत आहे पहा, जी बॅलन्स शीट आपल्याला दिलेली आहे ना, प्रोव्हाइड केले, त्याच्यावरून पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, काही स्टेजेस कंप्लीट करून घ्यायचे, नंतर ट्रान्सफर स्टेजेस कंप्लीट करून घ्यायचे. ही जे बॅलन्स शीट दिसते ना, त्या बॅलन्स शीट मध्ये दिलेले आयटम्सच आपण काय करू शकतो, पोस्ट करू शकतो. फक्त पाहून पोस्ट करायचं आपल्याला. कशा प्रकारे करता येतात ते पाहू आपण. पहिल्यांदा लायबिलिटी साईडला या कॅपिटल दिलेला आहे अनिलचं, सुनील आणि कपिल यांचं. ही जी काही कॅपिटलची शो करते आहे इथं, शो करत असताना पहा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपल्याला बॅलन्स ब्रॉट डाऊन करून घ्यायचा आहे. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन किती रुपये अमाऊंट दिलाय, अनिलचं कॅपिटल 20,000 आहे,
सुनीलचं 15,000 आणि कपिलचं 2,000 हे मांडून घ्यायचं आहे. 20,000, 15,000 रुपये आणि 2,000 रुपये. ठीक आहे. यानंतर रिझर्व्ह फंड हा जो काही दिलेला आहे लायबिलिटी साईडला हा डिस्ट्रीब्यूट करणार आहोत आपण पार्टनर्स मध्ये. रिझर्व्ह फंडची अमाऊंट आहे 6,000 रुपये. हे 6,000 रुपये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, त्यासाठी मी वर्किंग नोट घेत आहे बघा. डिस्ट्रीब्युशन ऑफ रिझर्व्ह फंड अमाऊंट आहे 6,000. टोटल हिस्से किती आहेत? 3-2-1 म्हणजे टोटल हिस्से आहेत 6. 6 × 1 = 6 म्हणजे टोटल किती झाले? 1,000. त्यामध्ये अनिल जो आहे त्याला 1,000 गुणिले 3 हिस्से आहेत त्याचे म्हणजे किती येणार आहेत? 3,000 रुपये. सुनील आपण चेक करून घेऊ. 1,000 गुणिले 2 हिस्से आहेत म्हणजे 2,000 रुपये. आणि कपिल जो आहे त्याच्या बाबतीत 1,000 गुणिले किती येणार आहेत? 1 येणार आहेत. याचा अर्थ 1,000 रुपये. रिझर्व्ह फंड हा प्रॉफिटचाच भाग आहे. प्रॉफिट मधलाच भाग आपण बाजूला काढून ठेवलेला आहे. ती अमाऊंट आपल्याला काय करायची आहे? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला पाठवायचे बाय रिझर्व्ह फंड अकाउंट. ओके. 3,000 रुपये लिहिले आपण, 2,000 रुपये घेतले आणि प्लस 1,000 रुपये घेतलेले आहेत. यानंतर असेट साईडला आपल्याला एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वरील लॉस दिसत आहे अनडिस्ट्रीब्युटेड, तो 9,000 रुपये. त्याची ट्रीटमेंट आपल्याला करायची आहे. तर तो असेट साईडला आल्यामुळे बाळांनो तो अनडिस्ट्रीब्युटेड लॉस आहे. लॉस नेहमी आपण डेबिट साईडला लिहितो. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला वाटून द्यायचा आहे टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कशा प्रकारे वाटणार आहोत त्याची नोट घ्यायची आहे आपल्याला. ही नंबर 1 झाली. नंबर 2, डिस्ट्रीब्युशन ऑफ लॉस ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. 9,000 रुपये मांडले, डिवाइड करा. टोटल हिस्से आहेत 6. 3-2-1. 6 न पहिल्यांदा भागून घेऊया. 6 × 1 = 6, उरले 3. 6×5 = 30 आणि हे 2 शून्य आहेतच. एक हिस्सा आला 1,500चा. त्यामध्ये अनिलचे हिस्से किती आहेत त्यानं गुणायचं. 1,500 गुणिले 3, 2 शून्य ठेवले, 15×3 = 45. त्यानंतर सुनीलच्या बाबतीत चेक करूया. 1,500 गुणिले 2 हिस्से म्हणजे किती होणार आहेत? 3,000 होणार आहेत. आणि कपिलच्या बाबतीत मात्र 1,500 गुणिले 1 म्हणजे किती अमाऊंट येणार आहे? 1,500. आता हा आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला वाटून घेत आहोत. 4,500 रुपये लिहिले मी, त्यानंतर 3,000 लिहिले आणि 1,500 रुपये घेतले. या प्रॉब्लेम मध्ये आपण बॅलन्स शीट मधील पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स जो लायबिलिटी साईडला दिलेला आहे तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ब्रॉड डाऊन करून घेतलेला आहे. रिझर्व्ह फंड जो काही दिलेला आहे तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला वाटलेला आहे आपण पार्टनर्सना. आणि जो काही बॅलन्स शीटच्या असेट साईडला दिसत आहे अनडिस्ट्रीब्युटेड लॉस तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला आपण घेतलेला आहे. यानंतर ज्या असेट्स दिसत आहेत ना आपल्याला, गुडविल असेल, बिल्डिंग असेल, मशिनरी असेल, स्टॉक असेल, डेटर्स असतील, फर्निचर असेल, बरोबर आहे. या असेट्स आपल्याला काय करायचे आहेत? ट्रान्सफर करायचे आहेत. काय करायचे आहेत? ट्रान्सफर करायचे आहेत. तत्पूर्वी आपल्याला काय करायचं आहे बघा, आपण बँक अकाउंट ओपन केलेला आहे. 1,500 रुपये हा बॅलन्स आपल्याला ब्रॉड डाऊन करून घ्यावा लागेल. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 1,500 रुपये. ओके. आता फर्म बंद होणार आहे म्हणजे निश्चितच ज्या वेळेला कॅश इन हँड, कॅश ॲट बँक दोन्ही देतील आपल्याला, त्यावेळेला कॅश इन हँड आपल्याला बँकेत भरले असे दाखवायचे आहे. टू कॅश अकाउंट डिपॉझिटेड म्हणा कंसामध्ये. तर किती अमाऊंट आहे बघा, कॅश इन हँड 1,000 रुपये बँकेत भरले दाखवा. बँकेत जमा झाले, बँक रिसिव्हर आहे, डेबिट द रिसिव्हर, कारण की बँक पर्सनल अकाउंट आहे, डेबिट साईडला नोंद करून घेतली. कॅश ॲट बँकचा बॅलन्स पहिल्यांदा ब्रॉड डाऊन करून घ्या. बँकमध्ये असणारे पैसे हे व्यवसायाची असेट आहे आणि असेटचा बॅलन्स नेहमी डेबिट बॅलन्स असतो बाळांनो. आणि त्यानंतर कॅश इन हँड देखील आलेला आहे, तर तो ती कॅश आपण बँकेत भरलेली आहे असे आपल्याला शो करायचं आहे. यानंतर या ज्या असेट्स दिसत आहेत त्या आपल्याला रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करायचे आहेत. लिहिताना घ्यायचं आहे आपल्याला टू सन्ड्री असेट्स. त्यामध्ये पहिली असेट जी होती ती कोणती आहे बघा, गुडविल आहे. गुडविलची अमाऊंट चेक करून घ्या, 5,000 रुपये आहे. त्यानंतर दिलेली अमाऊंट स्टुडंट बिल्डिंग अमाऊंट, बिल्डिंग दिलेले आहे.
25,000 बुक व्हॅल्यूला ट्रान्सफर करायचे आहेत आपल्याला. त्यानंतर मशिनरी 10,000 रुपये आहे. मशिनरी 10,000 रुपये दिलेली आहे, त्याची देखील नोंद घेतली आपण. स्टॉक दिलेला आहे 8,000 रुपये, तो देखील मांडून घ्यायचा आहे. स्टॉक नंतर डेटर्स जे दिलेत हे 20,000 दिलेत, आरडीडी दिले 1,500, त्यानंतर 18,500 रुपये डेटर्सची अमाऊंट आली. आरडीडी वजा करण्यापूर्वीचे डेटर्स आपल्याला रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला पाठवायचे आहेत. किती आहेत बघा, ते 20,000 रुपये आहेत. आणि जी आरडीडी दिलेली आहे ती लगेच आपल्याला काय करायची आहे, रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला नोंदवायची आहे. टू आरडीडी अकाउंट 1,500 रुपये. ओके, नाव स्टुडंट, फर्निचरची व्हॅल्यू 2,000 रुपये, ती ट्रान्सफर करून घेऊया आपण. सर्व असेट्स झालेले आहेत आपले, आता ट्रान्सफर करून बुक व्हॅल्यूला. या पहिल्या 3 संख्या मला शून्य दिसत आहेत, टोटल करून घ्या. 5 आणि 5 10 आणि 8 18 आणि 2 20, 2 आणि 2 4 आणि 1 5 आणि 2 7. किती अमाऊंट आली? 70,000. तर या केसमध्ये आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला असणाऱ्या कॅश ॲट बँक, कॅश इन हँड आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वरील लॉस सोडून बाकी सर्व असेट्स रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर केलेले आहेत. लक्षात ठेवा, डेटर्सची अमाऊंट आरडीडी वजा करण्या अगोदरची ट्रान्सफर करायची आहे आणि आरडीडीची अमाऊंट आपल्याला रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करायचे आहे. यानंतर राहिलेले आहेत ते आपल्या थर्ड पार्टी लायबिलिटीज राहिलेले आहेत. थर्ड पार्टी लायबिलिटीज याच्यामध्ये कोण आहे? क्रेडिटर्स एक आहे बाळांनो, आणि बिल्स पेएबल आहेत. क्रेडिटर्स 28,000 आणि बिल्स पेएबल 9,000. अशा स्वरूपात ती अमाऊंट आपल्याला काय करायची आहे? ट्रान्सफर करून घ्यायची आहे रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सन्ड्री लायबिलिटीज मांडून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये सन्ड्री क्रेडिटर्स, त्यानंतर मांडायचे आहेत आपल्याला बिल्स पेएबल. बुक व्हॅल्यूला आपण ट्रान्सफर करत आहोत, 28,000 रुपये लिहिले आणि त्यानंतर बिल्स पेएबल लिहिले 9,000. अशी टोटल किती अमाऊंट झाली बघा? 27,000. याला म्हणतात बॅलन्स शीट वरून आपण या काही केलेल्या स्टेप्स आहेत. बॅलन्स शीट जे आपल्याला दिसत आहे त्याच्यावरून फक्त अमाऊंट आपल्याला उतरून घ्यायचे आहेत. त्यामध्ये पार्टनर्सचा कॅपिटल बॅलन्स जो आहे तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या आपण कुठे नोंदवलं? क्रेडिट साईडला. रिझर्व्ह फंड आपण कुठं वाटला? क्रेडिट साईडला पार्टनर्सला. हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स आपण कुठे वाटलेला आहे? डेबिट साईडला. कॅश ॲट बँकचा बॅलन्स कुठे घेतला आपण? डेबिट साईडला, बँक अकाउंटच्या. कॅश कुठं भरलेली दाखवली? बँक अकाउंटच्या डेबिट साईड. नंतर सर्वच्या सर्व असेट्स आपण काय केलेत? ज्या इतर आहेत त्या रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला पाठवलेत आणि या थर्ड पार्टी लायबिलिटीज आपण कुठे पाठवलेत? रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईड. यानंतर आपल्याला ऍडजस्टमेंट करायचे आहेत आणि ते ऍडजस्टमेंट आहेत बाळांनो असेट्स रिअलाइज संदर्भात. असेट्स रिअलाइज केले, बिल्डिंग 22,000, मशिनरी 5,000, स्टॉक 7,500 आणि डेटर्स 18,000 रुपये. असेट्स रिअलाइज करणार म्हणजे आपण आपल्या जवळच्या व्यवसायाच्या असेट्स विकणार आहोत आणि त्यातून आपल्याला पैसे येणार आहेत. पैसे येणार याची नोंद कुठं होणार आहे? बँक अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचं आहे आपल्याला टू रिअलायझेशन अकाउंट, कंसामध्ये टाकायचं आहे आपल्याला असेट्स रिअलाइज्ड. काय टाकायचं आहे? असेट्स रिअलाइज. किती अमाऊंट आहे अजून आपल्याला माहित नाही, तर दुसरा इफेक्ट घ्यायचा आहे रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बँक अकाउंट. त्यामध्ये पहिली असेट मांडून घ्या. कितीला विकलेली आहे त्यांनी? ती 22,000 रुपयांना बिल्डिंग. त्यानंतर मशिनरी आहे 5,000 रुपये. ठीक आहे बाळांनो. त्यानंतर पहा स्टॉक 7,500 आणि डेटर्स 18,000. स्टॉक 7,500 आणि डेटर्स किती रुपयांना सोल्ड केलेत? 18,000 रुपयांना. हे असेट सोल्ड केले त्याची टोटल करून घ्या. 0 0, तिसरी संख्या 5, 2 आणि 5 7 आणि 7 14 आणि 8 22, 2 आणि 2 4 आणि 1 5. किती रुपये आले बघा? 52,500. तर 52,500 ची नोंद आपल्याला बँक अकाउंटच्या डेबिट साईडला करायची आहे टू रिअलायझेशन अकाउंट. यानंतर आपल्याला
पुढील ऍडजस्टमेंट पाहायचे आहे की अनिलने फर्निचर टेक ओव्हर केलेला आहे 1500 रुपयांचं. याची नोंद बघा, ज्या वेळेला पार्टनर एखादी असेट टेक ओव्हर करतो त्यावेळेला आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला नोंदवतो टू रिअलायझेशन अकाउंट. काय नोंदवणार आहोत? टू रिअलायझेशन अकाउंट. कंसामध्ये टाका काय टेक ओव्हर केलेलं आहे ते. फर्निचर अनिलने टेक ओव्हर केलेलं आहे, त्यामुळे अनिलच्या कॉलम मध्ये 1500 रुपयांना टेक ओव्हर केलेली व्हॅल्यू. ओके. दुसरा इफेक्ट, रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कोणी टेक ओव्हर केलेलं आहे त्या पार्टनरचं नाव. अनिल्स कॅपिटल अकाउंट. काय टेक ओव्हर केलेलं आहे त्याची अमाऊंट, त्याची माहिती लिहायची आहे आपल्याला. फर्निचर किती अमाऊंट येते बघा, 1500 रुपयांना टेक ओव्हर केले. ठीक आहे स्टुडंट्स, यानंतर सर्व असेट्स झालेले आहेत. आपल्याला आता पेमेंट करायचा. असेट सोल्ड केल्यानंतर, असेट टेक ओव्हर केलेली ट्रीटमेंट केल्यानंतर पहिल्यांदा पेमेंट जे द्यायचं असतं ते आपल्याला रिअलायझेशन एक्सपेन्सेस पे करायचे असतात. यामध्ये रिअलायझेशन एक्सपेन्सेस पे करत असताना आपल्याला रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू बँक अकाउंट मांडायचा आहे. आणि रिअलायझेशन एक्सपेन्सेस इथं दिलेत बघा. डिझोल्युशन एक्सपेन्सेस किती आहेत? 2500. पहिला इफेक्ट बँक अकाउंटच्या डेबिटला, सॉरी, रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला टू बँक अकाउंट आणि बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिअलायझेशन अकाउंट नोंदवायचा आहे 2500 रुपये. ठीक आहे. यानंतर आपल्याला ज्या थर्ड पार्टी लायबिलिटीज आहेत इथं क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल, ते कसे पेड केलेत ते बघा. क्रेडिटर्स 25,000 रुपयांना पेड केलेत, बिल्स पेबल फुल्ली पेड केलेत. आणि एक आणखीन एक लायबिलिटी क्रिएट झालेत 1000 रुपयांची आउटस्टँडिंग रेट, यांची ट्रीटमेंट करायची आहे. कशा स्वरूपात करणार? रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला नोंदवा टू बँक अकाउंट, त्यामध्ये क्रेडिटर्स कितींना पेड केले ते लिहा, 25,000 रुपयांना. त्यानंतर बिल्स पेएबल किती रुपयांना पेड केले ते लिहा बाळांनो. बिल्स पेएबल किती रुपयांना पेड केलेत? बुक व्हॅल्यूला, म्हणजेच बुक व्हॅल्यू किती आहे? 9,000. आणि एक जी अनरेकॉर्डेड असेट क्रिएट झालेली आहे ती देखील पेड करून टाका. आउटस्टँडिंग रेंट ही आहे 1,000 रुपयांना पेड केले. टोटल अमाऊंट येते याची 35,000 रुपये. दुसरा इफेक्ट नोंदवायचा आहे बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिअलायझेशन अकाउंट. अमाऊंट येते 35,000 रुपये. थर्ड पार्टी लायबिलिटीज देखील पे आउट करून टाकलेले आहेत. पार्टनर्सचं लोन असेल तर पेड करायचं. इथं पार्टनर्सचं लोन आपल्याला त्यांनी दिलेलं नाहीये. आता आपण काय करणार आहोत? रिअलायझेशन अकाउंट क्लोज करणार आहोत. जर डेबिट साईड मोठी आली की काय येतो? लॉस येतो. क्रेडिट साईड मोठी आली की काय येतो? प्रॉफिट येतो. यामध्ये चेक करून घेऊ आपण. 00, तिसरी संख्या किती आहे? 5 आहे. चौथी संख्या 2 आणि 5 7 आहे. पाचवी संख्या 3 आणि 7 10 आहे. डेबिट साईड किती येते? 1,07,500. क्रेडिट साईडची टोटल चेक करूया. 00, 5 आणि 5 10 आणि 5 15, 1 आणि 1 2 आणि 2 4 आणि 7 11 आणि 1 12, 5 आणि 1 6 आणि 3 9, 92,500 क्रेडिट साईड येत आहे. जी मोठी येते ती दोन्हीकडे मांडून घ्यायची आहे बाळांनो. डेबिट साईड मोठी येते, तर डेबिट साईड मोठी आली की काय करतो आपण? आपल्याला काय होतो सांगा बघ्या? लॉस होतो. तो लॉस आपल्याला कोणाला वाटायचा आहे? पार्टनर्स मध्ये वाटायचा आहे. बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट नावे मांडा. अनिल, सुनील आणि कपिल. बघूया आता. 1,07,500 अमाऊंट आहे. त्यातून आपल्याला वजा करायचे किती आहेत? 92,500 रुपये. वजा केल्यानंतर 15,000 रुपये अमाऊंट येत आहे. 15,000 रुपये हा काय आहे बाळांनो? लॉस आहे. रिअलायझेशन काय आहे? लॉस आहे. तो लॉस आपल्याला आता पार्टनर्स मध्ये वाटायचा आहे. डिस्ट्रीब्युशन ऑफ लॉस ऑन रिअलायझेशन अकाउंट. 15,000 6 हिस्स्यात वाटा. साइन दोन्ही 12, उरले 3, साई पंचे 30 आणि 2. एक हिस्सा 2,500चा, त्यामध्ये अनिल 2,500 गुणुले किती हिस्से? 3 होणार. अमाऊंट किती येणार आहे? 7,500. सुनीलच्या बाबतीत 2,500 गुणिले 2, 5,000. आणि कपिल
2500 गुणिले 1, 7500, 5000 रुपये आणि 2500 अशा स्वरूपात ते वाटायचे आहेत आपल्याला. 7500, 5000 रुपीज अँड 2500. आता हा लॉस आपण लॉस नेहमी पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला पाठवायचा. टू रिअलायझेशन अकाउंट 7500, त्यानंतर 5000 रुपये आणि त्यानंतर किती आहे हे अमाऊंट दिलेली आपल्याला 2500 रुपये वाटले. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करून टाका. जर पैसे द्यावे लागले, क्रेडिट साईड मोठी येत असेल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट वरती तर पैसे देऊन टाका, आणि जर डेबिट साईड मोठी येत असेल तर पैसे मागवायचे. पहा 20 आणि 3000 23,000 रुपये द्यायचे आहेत अनिलला. सुनीलच्या बाबतीत 15 आणि 2 17,000 रुपये, आणि अनिल कपिलच्या बाबतीत कपिलला किती द्यायचे 3,000 रुपये. मात्र कपिलकडून घ्यायचे किती आहेत 4,000 रुपये घ्यायचे आहेत. तर डेबिट साईड मोठी येईल त्याची. आपण अनिल आणि सुनीलच्या बाबतीत कॅल्क्युलेशन करून घेऊया. 23,000 रुपये मांडले. क्रेडिट साईड जी मोठी आहे ती दोन्हीकडे लिहून घेतली, आणि डेबिट साईडला जो बॅलन्स येणार आहे तो पैसे देऊन टाकणार आहे म्हणून फायनल पेमेंट करणार आहोत म्हणून टू बँक अकाउंट घ्यायचा आहे. वजा करायची अमाऊंट पहा, 5 आणि 7 12, 13,500 रुपये वजा केले आपण. 23,000 मधून किती रुपये द्यावे लागणार आपल्याला 9,500 अनिलला, सुनीलला आपल्याला द्यावे लागणार आहेत 9,000, 8,000 वजा केल्यानंतर. ठीक आहे. क्रेडिट साईडला नोंदवा बँक अकाउंटच्या बाय अनिल्स कॅपिटल अकाउंट. पैसे देत आहोत आपण बाळांनो 9,500 रुपये बाय सुनील्स कॅपिटल अकाउंट. मांडून घ्या. अमाऊंट किती आहे 9,000 रुपये दिले. आता मात्र कपिलच्या बाबतीत डेबिट साईड मोठी येत आहे 4,000 रुपये. हे 3,000 वजा करा आणि त्याच्याकडून पैसे मागवा. सगळे पार्टनर सॉल्व्हेंट आहेत, त्यामुळं निश्चितच कपिल कमी पडणारी अमाऊंट आणणार आहे. कपिलच्या क्रेडिट साईडला बँक अकाउंट लिहिलेला आहे आणि बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू कपिल्स अकाउंट कॅपिटल अकाउंट. यानंतर आपल्याला दोन्ही साईड इक्वल येतात का चेक करायचं आहे कॅश बँक अकाउंटचे. पहिल्या दोन संख्या 0 आहेत, तिसरी संख्या 5 आणि 5, 10 चला 1, 1 आणि 1 2 आणि 2 4 आणि 2 6 5. किती अमाऊंट आली बघा 56,000 रुपये. 0 0 5 आणि 5 10, 9 आणि 9 18 आणि 5 23 आणि 2 25 आणि 1 26, 2 आणि 3 5. म्हणजे बँकेत पैसे आले 56,000 रुपये, त्याच वेळेला बँकेतून पैसे गेलेले आहेत 56,000 रुपये. अशा स्वरूपात आपल्याला डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म मध्ये रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बँक अकाउंट प्रिपेअर करायचा आहे. त्यामध्ये वर्किंग नोट्स प्रॉपर लिहायच्या आहेत. थँक्यू व्हेरी मच.